वैष्णवी हगवणे प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पोलीस आता निलेशची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाणचा ताबा आज पुणे पोलीस घेणार आहे। वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आता पोलीस वाढवून मागण्याची शक्यता आहे। आज त्याची कोठडी ही संपत आहे, पोलीस कोठडी संपत आहे। त्यामुळे आता पोलीस कोठडी वाढवून मागणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। वैष्णवी हगवणे प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाण याची आज पोलीस कोठडी संपत आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? निलेश चव्हाण यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे त्याला आज पुन्हा एकदा पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याला बावधन पोलिसांनी सह आरोपी केलेलं होतं आणि 8 दिवसांपूर्वीच त्याला नेपाळच्या बाउंड्रीवरून अटकही करण्यात आलेली होती। आता 2 वेळा त्याची पोलीस कोठडी झालेली आहे आणि आज पुन्हा त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। यावेळेस बावधन पोलिसांकडून काय नवीन युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्याला जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्याला वारजे पोलीस आहेत ते लगेचच ताब्यात घेतील, कारण की वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात शस्त्र दाखवून धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। ज्यावेळेस वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली त्यानंतर तिचं जे बाळ होतं ते हगवणे कुटुंबाने निलेश चव्हाण याच्याकडे ठेवलेलं होतं आणि त्यावेळी कसपटे कुटुंब जे बाळ घेण्यासाठी गेलेलं होतं त्यावेळेस निलेश चव्हाण याने पिस्तूल दाखवून कसपटे कुटुंबाला धमकावलं होतं आणि त्या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि नक्कीच अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।